हॅलो, मी अक्षय. तर नमस्कार मंडळी. आज आपण जाणार आहोत पेण शहरामध्ये पाटणेश्वर या गावात. त्या गावात का तर आता आलेला श्रावणी सोमवार, त्या निमित्ताने आपण जाणार आहोत शंकरा मंदिरामध्ये पाया पाडण्यासाठी. तर पहिलाच सोमवार आणि बघूया शंकराची पिंड अशी बघितलेली आणि गणपतीचे पण आणि डबल विठ्ठलाचे. तर मंडळी हा मंदिर जुन्या असल्या कारणाने याची वैशिष्ट्य पण खूपच म्हणजे जुनी काळामध्ये आहे आणि हा पूर्वीपासून हा मंदिर आहे. तर चला मंडळी जाऊ आपण आता पाटणेश्वर या गावामध्ये आणि आपण श्री शंकराचं म्हणजे पाया पडायला जाऊ. तर चला आता. आणि आता बघा पूर्णपणे गर्दी आहे. आज सोमवार आहे तर त्याच्यामुळं सगळीकडे नुसती गर्दी दिसते. तर बघा मंदिर तुम्हाला बाहेरूनच एवढा म्हणजे जुन्या काळातला वाटते, तेवढ्याच आतून पण तसंच आहे मंदिर. आणि जेणेकरून तुम्ही या आणि मंदिराला व्हिजिट करा. तर बघा इथे म्हणजे साधू संत वगैरे बसलेले आहेत, म्हणजे हेच कशाला. आणि इथे लांबून येतात, अभिषेक वगैरे घालतात. अभिषेक झाल्यानंतर बघा एक छोटासा नन्हासा म्हणजे शिवभक्त आहे तो. तर महादेवाची भक्ती ही मनापासूनच केलेली जाते सगळ्यांनी पण. आता बघा मी आणि बाबू आम्ही लाईनीमध्ये उभे आहेत. तर बघा श्री गणेशाचं आम्हाला दर्शन झालेलं आहे. तर गणपती बाप्पा मोरया अशी सुबक अशी मूर्त होती. नंतर मग नंदी बैलाचं पण हे केलेलं दर्शन केलेलं आहे. नंदीचं दर्शन झालं. नंतर मग ताई, दुर्वी आणि भाऊ ह्यांनी पिंडावर दूध सोडून त्यांना म्हणजे असंच चांगलं असं दर्शन भेटलेलं आहे. तर मी पण दर्शन घेतलेलं आहे. तर चला भम बोलले. नंतर मग आलो, विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि नंतर मग आपण बाहेर पडलो मंदिराच्या. पाऊस आलेला आणि पाय स्लिप मारेल ह्याची भीती असताना आपण हळू करून खाली आलो. नंतर इकडे महाराज आले. या महाराजांनी आमच्या माथ्यावरती टिलक लावले. ते म्हणजे कसले शिवकालीमध्ये टिलक लावतात ना, म्हणजे शिवभक्तांचे टिलक होते ना, तसंच आमचे टिलक लागलेले. तर आम्ही पण सांगितलं की चांगल्या प्रकारे आमचं टिलक लावा. तर आमचं पण टिलक लावला. आम्ही त्यांना दक्षिणा दिली आणि नंतर मग तिथून ताईच्या पण जरा टिलक लावायला घेतला. ताईच्या पण टिलक लावला. टिलक लावून नंतर पाया पडून तिथून आम्ही निघलो. आणि इथून आता आपण निघतो. तर चला पहिले फोटो वगैरे काढू. महादेवाचे दर्शन झाले आणि एकदम चांगल्या प्रकारे झाले. तर आता आलो मामाच्या घरी आलो आणि ही दोघांना लागली खावायला. घसर नुसतं खातच. तो तिकडची खाते, ही इकडची खाते. एवढं खाऊन झालं. नंतर मग यांच्या मस्तीच्या मूडवर आलं. मग नंतर यांची मस्ती करायला सुरुवात केली. नंतर मग मस्ती करत यांची तर मस्ती जामच चालली. यो सांगते ही बॅट माझी, तो सांगते तो माझा खेळणा. अशा करून आता या ब्लॉगला आता मी एंड करत चाललो. तर मित्रांनो ब्लॉग कसा आहे कसा नाही कमेंट मारा आणि नक्कीच सांगा. तर चला बाय.